तर शेतकरी मित्रांनो 6 फरवरी 2026 आज आपण आलोय गहू या पिकाच्या प्लॉटमध्ये जो अमृत पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केला गेलेला आहे. शेतकरी मित्रांनो गहू या पिकामध्ये जेव्हा गहू निसवण्यास सुरुवात होते तेव्हा फवारणी व्यवस्थापन कोणकोणत्या प्रकारचे आपण म्हणजेच फवारणी करताना कोणकोणत्या प्रकारची औषधी आपण फवारणीमध्ये घ्यायला हवी याची डिटेल आणि संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनलचा सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जर आपण नवीन असाल तर नक्कीच प्ले स्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये गहू या पिकाची संपूर्ण माहिती वेळापत्रकच्या ऑप्शन मधून घेऊ शकता. ज्या प्लॉटमध्ये आज उभ्या आहोत आपण त्या ठिकाणी हे अंतर बघू शकता. इथं हे 1 फूट आणि जवळपास 1.5 ते 2 फूट इथं अंतर बघायला मिळते. आणि या ठिकाणी बघू शकता जी फुटव्याची संख्या आहे, जसं की आता एखादं जर झाड आपण काढलं तर इथं बघू शकता हे भयानक इथं फुटवे आणि फुटव्याची झाडी सुद्धा आता बघू शकता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे 11 12 13 14 15 16 17 18 19 20 एकाच ठिकाणी 20 जवळपास याला फुटवे आलेले आहेत. आणि प्रामुख्याने यामध्ये फवारणी व्यवस्थापन म्हणजे गहू निसवताना फवारणी व्यवस्थापन करत असताना 15 ते 20 लिटरचा पंप घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला ॲसिपेट 75% हे 30 ग्रॅम घ्यायचा आहे. यासोबत इमिडाक्लोरपिड 17.8% 10 ml घ्यायचा आणि 0,946 किंवा 1,946 हे 100 ग्रॅम प्रति पंप आपल्याला घेऊन फवारणी व्यवस्थापन करायचं आहे. त्यामध्ये तांबारा वगैरे असे पाण्यात पिवळे पडत असेल तर यामध्ये आपण सल्फर हे WD 80% 30 ग्रॅम घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो गहू या पिकाचे नियोजन करत असताना प्रामुख्याने खत व्यवस्थापन महत्त्वाचा विषय आहे. गहू पेरणीच्या पहिले आपण इथं पेरणीसोबत खत टाकलेला आहे. दुसरा जो प्लॉट आहे तिकडं त्या ठिकाणी आपण गहू पेरणीच्या 10 दिवसापूर्वी खत व्यवस्थापन केलेलं आहे. या प्लॉटमध्ये आणि त्या प्लॉटमध्ये फरक आहे. जसं की या पानाची जी जाडी आहे, ज्या ठिकाणी आपण गहू पेरणीच्या 10 दिवसात ज्या ठिकाणी आपण गहू पेरणीच्या 10 दिवसात खत दिलं त्या ठिकाणी हे पानाचा आकार मोठा आहे. आणि गहू या पिकाचे विक्रमी उत्पादन 35-40 क्विंटल घ्यायचं असेल तर खत व्यवस्थापन प्रामुख्याने महत्त्वाचा विषय आहे.